महाराष्ट्रातील भाजपच्या सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत। त्यावेळी शिवसेना ठरावाच्या विरोधात मतदान करणार आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। याचाच अर्थ शिवसेनेनं विधानसभेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान आज विरोधी पक्षनेत्याची देखील निवड करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे। मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय आज सकाळीच होणार असल्याचं समजतंय। शिवसेना नेते रामदास कदम यांनी G24 तासशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी फोन करून विनंती केली होती। मात्र उद्धवजींनी स्पष्टपणे सांगितलं, आता भाजपावरती माझा विश्वास ठरलेला नाही। गेले महिनाभर आम्हाला झुलवण्यासाठी त्यांनी केलं। आता आम्ही विरोधी पक्षात बसायची भूमिका घेतलेली आहे। विरोधी पक्ष नेता जाहीर करायला लावणार आणि भाजपच्या विरोधामध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधामध्ये मतदान करणार ही भूमिका उद्धवजींनी आज संध्याकाळी स्पष्ट केली। तुमच्यासोबत सपोर्टात आम्ही येणार नाही, कुठलीही लाचारी पत्करणार नाही। आता भाजपावरती आमचा विश्वास नाही। आम्ही आता विरोधी पक्षामध्ये बसायची भूमिका घेतली। विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधामध्ये मतदान करणार अशी स्पष्ट भूमिका उद्धवजींनी घेऊन आपण शपथविधीला या आम्ही ताबडतोब निर्णय घेतो। काही नाही, आपण दिल्लीमध्ये केंद्रामध्ये आपण नाव द्या आणि केंद्रामध्ये शपथ घ्यायच्या अगोदर आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेतो अशी आश्वासन झाली ना। पण त्यावर कुठलाही निर्णय घेतला गेला नाही। G24 तास रहा एक पाऊल पुढे।